हाय फ्रेंड्स, आज आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर 7 कीबोर्ड हा पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. कीबोर्ड हे संगणकाचे हार्डवेअर उपकरण आहे, ज्याचा उपयोग आपण संगणकाच्या मॉनिटरवर वेगवेगळी अक्षरे, अंक, चिन्ह दर्शवण्यासाठी करतो. कीबोर्ड संगणकाचे प्रायमरी इनपुट डिव्हाइस आहे. की कीबोर्डचा मराठीत अर्थ होतो कुंजी फलक. कीबोर्ड हे एक इलेक्ट्रॉनिक टायपरायटर सारखेच असते. त्याच्यावर टायपरायटर सारखी बटणे असतात. बटनावरती वेगवेगळी चिन्ह, अक्षरे, अंक कोरलेले असतात. आपण ज्या बटनाच्या चिन्ह, अंकावर किंवा अक्षरावर क्लिक करतो ते चिन्ह संगणकामध्ये दाखवलं जातं. काही विशिष्ट संगणकाच्या कीज याचा उपयोग कम्प्युटर कमांड म्हणून शॉर्टकट साठी सुद्धा केला जातो. आता कीबोर्डचे टाईप कोणकोणते आहेत? तर आपला जो कीबोर्ड असतो त्याचा लेआउट असेल किंवा साईज असेल, स्ट्रक्चर असेल, यावरून कीबोर्डचे काय होतात वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातले महत्त्वाचे प्रकार कोणते आहेत? तर पहिला सगळ्यात जो वापरला जातो जास्त तो USB कीबोर्ड. नंतर वायरलेस कीबोर्ड. वायरलेस म्हणजेच काय? ज्याला वायरनं कम्प्युटरशी आपण जो कनेक्ट केलेला नसतो त्याला काय म्हणतो वायरलेस. आणि जो USB वायरनं कनेक्ट केलेला असतो त्याला काय म्हणायचं? USB कीबोर्ड. व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणजे काय? जो तुमच्या स्क्रीनवर दिसतो, कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर जो कीबोर्ड दिसतो त्याला काय म्हणायचं? व्हर्च्युअल कीबोर्ड. जे गेमिंग साठी खास बनवले असतात, गेम खेळण्यासाठी कीबोर्ड, त्याला काय म्हणायचं? गेमिंग कीबोर्ड. त्यानंतर QWERTY टाईप मधले असतात ते, यामध्ये सारखे कीबोर्ड असतात ते QWERTY कीबोर्ड मध्ये मोडले जातात. त्यानंतर जे मल्टीमीडिया कीबोर्ड असतो, ज्या कीबोर्डवर सगळी बटणे असतात बघा मल्टीमीडियाची, जो आपण गाण्याचा आवाज वाढवू शकतो, कमी करू शकतो किंवा सॉन्ग प्ले करू शकतो, यासारखी मल्टीमीडियाची जी फंक्शन दिलेली असतात ती एकाच कीबोर्डवर सगळी दिलेली असतात. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? मल्टीमीडिया कीबोर्ड. आता कीबोर्डवर कोणत्या प्रकारच्या कीज असतात? तर संगणकाचा जर कीबोर्ड पाहिला तर त्यावर आपण सरासरी 104 बटणं असतात. आता आपली जी निर्मिती असेल किंवा ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला तर संगणकावर कमी जास्त बटणे असतात. त्यामध्ये 100च्या पेक्षा जास्त किंवा कमी बटणे सुद्धा काही काही कीबोर्डवर असू शकतात. या बटनामध्ये काही बटणे काय करतो आपण? टायपिंग साठी वापरतो, तर काही शॉर्टकट साठी वापरतो. म्हणजेच असं वेगवेगळ्या कार्यासाठी आपण काय करत असतो? कीबोर्डवरची बटणं वापरत असतो. त्यांच्या कार्यानुसार कीबोर्डच्या बटनाचे 6 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला येतो फंक्शन कीज, दुसरा टायपिंग कीज, तिसरा कंट्रोल कीज, चौथा नेव्हिगेशन कीज, पाचवा इंडिकेटर कीज, सहावा काय तो न्यूमेरिक कीज. आता फंक्शन कीज कशाला म्हणायचं? तर कीबोर्डवर बघा सगळ्यात वरच्या साईडला F1 ते F12 पर्यंत कीज दिलेल्या असतात, त्याला काय म्हणायचं? फंक्शन कीज. याची स्टार्टिंग काय होती? F न होती. F म्हणजेच काय? फंक्शन कीज असतो. आता याचा उपयोग काय होतो? तर हे आपल्या कम्प्युटरला काय करतं? वेगवेगळ्या कमांड देत असतं. जसं की F1 न बऱ्यापैकी हेल्प असतो, किंवा आपण जे सगळ्या फंक्शन कीज आहेत त्या वेगवेगळ्या आपण काय करतो? यूज करतो वेगवेगळ्या कमेंटसाठी. त्यानंतर येतात टायपिंग कीज, जे आपल्या कीबोर्डवर एबीसीडी टाईप केलेल्या की असतात A to Z पर्यंत, आणि 1 ते 9 असे अंक असतात. याला काय म्हणतो आपण? टायपिंग कीज असे म्हणतात. बघा इथे इमेज मध्ये दिसत आहेत तुम्हाला, ह्या सगळ्या काय आहेत? टायपिंग कीज आहेत. यामध्ये काय असतात? विविध अक्षर असतात, नंबर असतात, सिम्बॉल असतात, स्वल्पविराम असेल किंवा यासारखी बटणे सगळी दिलेली असतात. टायपिंग की मध्ये महत्वाच्या की कोणकोणत्या आहेत बघा. पहिलं येतं टॅब की. टॅब आपल्या कीबोर्डवर एकच असतो. तो काय असतो? कीबोर्डच्या डाव्या साईडला असतो. डाव्या साईडला इथं बघा, इथं टॅबचं बटन असतं. याचा उपयोग काय होतो? तर 2 अक्षरामध्ये पेस्ट देण्यासाठी, तसेच विविध संगणक शॉर्टकट मध्ये याचा उपयोग होतो. संपूर्ण कीबोर्डवर याचे स्थान कीबोर्डच्या बाजूला एकदाच आढळते. त्यानंतर कॅप्स की. कॅप्स की म्हणजेच काय बघा, कॅप्स लॉकची की असते इथं. कॅप्स लॉक बटन चालू असताना जर सर्व टाईप आपलं अप्पर केस मध्ये म्हणजेच कॅपिटल मध्ये होत असेल, बघा कॅप्स लॉक बटन चालू असताना आपलं सर्व टाईप काय होतं? कॅपिटल मध्ये होतं. तर कॅप्स लॉक आपलं बंद असताना सगळं आपलं टाईप काय होतं? लोअर केस मध्ये होतं. त्यानंतर ते शिफ्ट कीज. शिफ्ट कीज कीबोर्डवर 2 असतात, एक उजव्या साईडला असते आणि एक डाव्या साईडला असते. याचा उपयोग काय करतो? टायपिंग करत असताना जर समजा आपलं सगळं टायपिंग कॅपिटल मध्ये होते, तर ज्यावेळेस आपण शिफ्ट की दाबून जर एखादा अक्षर किंवा एखादा शब्द टाईप केला तर तो कॅपिटल मध्ये होतो. म्हणजे जसं टायपिंग चालू आहे कॅपिटल किंवा स्मॉल मध्ये, त्याच्या उलट टायपिंग करत असेल,
जर कॅपिटल मध्ये टाईप करत असताना जर आपल्याला एखादा शब्द स्मॉल मध्ये घ्यायचा असेल तर शिफ्ट दाबतो, किंवा सगळं स्मॉल मध्ये टाईप करताना एखादा शब्द आपल्याला कॅपिटल मध्ये घ्यायचा असेल तर काय करतो आपण, शिफ्ट कीज प्रेस करतो. त्यानंतर ती पेस की, ही संगणकाचे सर्वात मोठे बटन असतं. हे बटन पण कीबोर्डवर सगळ्यात खालच्या साईडला मध्यभागी असतं. याचा उपयोग काय होतो, तर कर्सर आहे तो एक पेज पुढे सरकण्यासाठी केला जातो. त्यानंतर ती एंटर कीज, कीबोर्डवर 2 एंटर कीज असतात. या कीचा उपयोगाने टेक्स्ट मध्ये पुढच्या लाईनवर जाता येतं. ही की ओके बटन्स देखील कार्य करत असते. त्यानंतर ती बॅकपेस की, बॅकपेस की चा उपयोग कर्सरच्या डाव्या साईडचे एक एक अक्षर डिलीट करण्यासाठी केला जातो. त्यानंतर बघा कंट्रोल कीज येतात. कंट्रोल कीज मध्ये सगळ्या ज्या कंट्रोल करणाऱ्या कीज असतात याचा उपयोग काय होतो, फंक्शन कंट्रोल करण्यासाठी केला जातो. ही की एकटी किंवा इतर की सोबत आपण काय करतो, वापरत असतो. कंट्रोल की मध्ये कोणकोणत्या की येतात, तर एस्केप असेल, कंट्रोल असेल, विंडोज की असेल, प्रिंट स्क्रीन असेल, या कीज काय येतात कंट्रोल कीज मध्ये येत असतात. बघा जर आपण महत्वाच्या कीज पाहिलं कंट्रोल कीज मधले, तर पहिले एस्केप. याचा उपयोग काय होतो, तर चालू कार्य बंद करण्यासाठी होतो. एस्केपचा फुल फॉर्म काय होतो, ESC चा फुल फॉर्म काय होतो, एस्केप हा आहे, म्हणून याला काय म्हणायचं, एस्केप की असे म्हणतात. जर कीबोर्डवर आपण तुम्ही बघितलं तर टाईप करताना एस्केप अख्खा शब्द टाईप केला नसतो, तर फक्त ESC एवढंच टाईप केलं असतात. त्यानंतर कंट्रोलच्या पण कीवर काय केलं टाईप असतं, CTRL हे काय केलं असतं, टाईप केलं असतं. याचा उपयोग विविध शॉर्टकट की साठी करतो, जसं की आपलं कॉपी करायचं असेल तर कंट्रोल+C, पेस्ट करायचं असेल तर कंट्रोल+V, असा काय करतो आपण कंट्रोलचा उपयोग करत असतो. त्यानंतर विंडोज की, विंडोज कीचा उपयोग स्टार्ट मेनू उघडण्यासाठी केला जातो. जसं कीबोर्डवर आपण विंडोज की प्रेस केली तर काय होतं, तुमचा स्टार्ट मेनू जो असेल तो उघडतो. त्यानंतर आपल्याला जर एखाद्या आपल्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर आपण प्रिंट स्क्रीनचा उपयोग करतो. त्याच्यावर लिहिलं असतं बघा, PRT SCR SYSRQ असं लिहिलेलं असतं कीबोर्डच्या बटनावर. याचा उपयोग काय होतो, आपल्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढण्यासाठी आपण उपयोग करतो. स्क्रीनशॉट काढून काय करतो आपण, पेंट मध्ये असेल किंवा वर्ड मध्ये असेल तो पेस्ट सुद्धा करून आपला घेऊ शकता. त्यानंतर येतात नेव्हिगेशन की. या की बघा तुम्ही इथं बघू शकता, इथं खाली जे ॲरो दाखवलेत यामध्ये या ॲरोला काय म्हणतो आपण, नेव्हिगेशन कीज म्हणतो. या कीचा उपयोग विविध गोष्टी संचालन करण्यासाठी होतो, जसे की पॉइंटर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल. बघा आपल्याला पॉइंटर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे आहे, वेब पेज खाली वर घ्यायची आहे, तर यासाठी काय करतो आपण, नेव्हिगेशन कीज वापरतो. नेव्हिगेशन कीज काय करतात, तर त्या माउसचे कार्य करतात. नेव्हिगेशन कीज मध्ये ॲरो की सुद्धा येतात, होम की असेल, एंड की, इन्सर्ट की, पेज अप, पेज डाऊन या कीज सुद्धा उपयोग होतो. डिलीट कीचा सुद्धा उपयोग आपण केला जातो. बघा आता ह्याच्यामध्ये जर महत्वाच्या कीज पाहिलं तर पहिल्यांदा येतात ॲरो की. ॲरो की म्हणजे काय, या ज्या चार दिसतात याला काय म्हणतो आपण, ॲरो की. बघा ॲरो दिलेला आहे, चार साईडला 4 ॲरो दिलेले असतात, त्याला काय म्हणायचं, ॲरो कीज म्हणायचं. याचा उपयोग काय होतो, तर कर्सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी होतो. ॲरो अप, ॲरो डाऊन, ॲरो राईट, ॲरो लेफ्ट या 4 की असतात. या कीचे विविध सॉफ्टवेअर आणि गेम मध्ये वेगवेगळं कार्य असतं. त्यानंतर होम की बघा इथे दिले. होम कीचा उपयोग काय होतो, तर कधी कधी आपल्याला एखाद्या दस्तावेजीच्या एकदम सुरुवातीला जायचं असेल, जसं की माझी फाईल आहे, मी फाईलला बघा इथं 4 नंबरच्या पेजवर आले, मला सगळ्यात एकदम होमला जायचं स्टार्टिंगला, तर मी होम बटन कीबोर्डनं प्रेस करणार, मग मी काय करणार, स्टार्टिंगला एकदा एकदम जाणार. एंड की सेम, जसं मी स्टार्टिंग जाण्यासाठी होम कीज वापरतो तसं एंडला जाण्यासाठी काय करायचं, एंड कीचा उपयोग करायचा. त्यानंतर येते इन्सर्ट की. या कीचा उपयोग करून एखाद्या दस्तावेजामध्ये म्हणजे डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट मोडला ऑन करण्यासाठी केला जातो. त्यानंतर डिलीट की. याचा उपयोग करून आपण सिलेक्ट केलेला फोल्डर, फाईल किंवा सिलेक्ट केलेला टेक्स्ट डिलीट करू शकतो. किंवा जर आपला माउसचा कर्सर असा क्लिक केलेला असेल तर त्याच्या उजव्या साईडचे जे अक्षर असतील ते डिलीट करण्यासाठी सुद्धा आपण डिलीट कीचा उपयोग करत असतो. त्यानंतर येते पेज अप की. एखाद्या वेब पेज किंवा डॉक्युमेंटमध्ये स्क्रोल करून वरच्या बाजूला जाण्यासाठी पेज अप कीचा उपयोग करतात. पेज डाऊन की. एखादी वेब पेज किंवा डॉक्युमेंटमध्ये स्क्रोल करून खालच्या बाजूला जाण्यासाठी पेज डाऊन कीचा उपयोग करतात. त्यानंतर येतात इंडिकेटर की. इंडिकेटर की म्हणजेच काय, ज्या तुमच्या कीबोर्डवर लाईटच्या माध्यमातून इंडिकेट करत असतात की ती की चालू आहे का बंद आहे, ते तुम्हाला कीबोर्डवर लाईटच्या माध्यमातून दिसत असतं. यामध्ये बघा नम लॉक, स्कोर लॉक, कॅप्स लॉक या 3
इंडिकेटर कीज असतात. या की चालू आहेत का बंद आहेत हे लाईटने कीबोर्डवर दर्शवलं जातं. नमब्लॉकचा उपयोग काय होतो, तर ज्यावेळेस आपलं नमब्लॉकचं बटन बंद असेल, ह्या सगळ्या नमब्लॉकच्या कीज आहे बघा, ज्यावेळेस नमब्लॉक आपण बंद करतो त्यावेळेस ह्या की चालत नाहीत. नमब्लॉक चालू केल्यानंतर ह्या स्किल काय होतात, चालू होतात. सेम कॅप्सलॉक बंद असेल तर आपण सगळं टाईप केलं काय होतं, स्मॉल मध्ये टाईप होतं. जर कॅप्सलॉक चालू असेल तर कॅपिटल मध्ये टाईप होतं. त्यानंतर त्यात नंबर कीज या दिसतात, त्या खाली आहेत काही शेवटच्या आहेत त्या नंबर कीज. आपल्या कीबोर्डच्या उजव्या बाजूला काही नंबर दिसतात बघा आणि त्याच्यावर सिम्बॉल पण असतात, प्लस मायनस किंवा गुणुले भागिले हे सगळे चिन्ह दिसत असतात. याला आपण काय म्हणतो, सगळ्यांना नंबरिंग कीज असे म्हणतात. याचा उपयोग जर आपण टायपिंग करत असताना खूप असे नंबर असे असतील, जसे की ऍडव्हान्स एक्सेल मध्ये आपण एखादी बॅलन्स शीट तयार करतोय किंवा एखादा डेटा तयार करतो, त्यात म्हणजे भरपूर असे नंबर असतील, तर ते टाईप करण्यासाठी काय करतो आपण, नंबर कीचा उपयोग करत असतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीबोर्डचा उपयोग, कीबोर्डची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.